आंबेडकरी समाजामध्ये सोनबाप्रतीची जी माहिती आहे किंवा गोष्ट जी लोकांना माहिती आहे त्याबद्दलची आंबेडकरांची आणि सोनबा या त्यांच्या म्हणजे आपण त्याला अनुयायी म्हणतो त्या अनुयायी बद्दलची जी माहिती लोकांमध्ये आहे तर त्या विषयाला घेऊन म्हणजे 1999 पासून 2025 पर्यंत ह्या 26 वर्षात त्याच्या 5 आवृत्त्या येतात त्याही विक्रमी. मग त्या कादंबरीचं कथानक तुम्हाला कसं सापडलं आणि मग ते कथानकातून तुम्ही ती कादंबरी ती कशी काय तुम्हाला संकल्पना सुचली आणि मग तुम्ही त्याची कशी काय मांडणी केली? आता तुम्हाला सांगतो, माझे वडील मिलिटरीत होते. मिलिटरीमधून रिटायर झाल्यानंतर ते टाइम ड्रायव्हर म्हणून BSTत नोकरीला आले आणि आम्ही कुलाब्याला राहत होतो. त्यावेळेला गोविंद माशेलकर, नवनीत खरे, श्रीधर ओवाळ अशी सगळी शायरी मंडळी आहे ना आमच्याकडे यायची. जलसे सगळे आंबेडकर. पण ही 3 माणसं आमच्या बापूंनी, वडिलांना बापूजी म्हणायचं तर बापूजींच्या फार जवळचे. आणि मग बापूजी ज्या वेळेला ही मंडळी यायची ते बापूजी आमचे छानपैकी चहा, त्यांना नाश्ता वगैरे आणि सोनबावर ते विशेष करून भार द्यायचे की ह्या सोनबाचं काय करायचं, की ह्याला कोण प्रकाशित आणेल. पण ते सगळं कथानक मी 7वी-8वी पासून ऐकत होतो. आणि मी बोर्डिंगला शिकत असताना एक मेच्या काहीतरी 65-66 साली मी बोर्डिंगवरनं घरी आलो होतो. तर पुन्हा विषय निघाला. त्यावेळेला मी बापूजींना म्हणालो की मला हे काय योग्य वाटत नाही. 7 वर्ष हा माणूस उपाशी पोटी कसा काय राहू शकतो. बरोबर आहे. आणि आमचे बापूजी एकदम गरम झाले, म्हणजे अगदी रागावले. तर म्हणे, नालायका तुला शिकवते कशासाठी म्हणाले, शोध ना म्हणाले.